श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल कोकण स्वाद बाय अमिता. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज वालाचे बिरडे, वालाची चमचमीत रस्सा भाजी, महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे. जर आपल्याकडे भाजीपाला नसेल तर कडधान्यामध्ये वाल, चणे, मूग, मटकी हे येतात. त्यातलाच एक प्रकार आहे वालाचे बिरडे. तर सर्वप्रथम मी एक कांदा उभा चिरून घेतला, त्याचे उभे स्लाईस घेतले. अद्रक 1 इंच त्याचे बारीक स्लाईस करून घेतले. लसूण 5 ते 6 ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या, बारीक ठेचून घेतल्या. त्याच्यानंतर एक टमाटर घेतला, तो बारीक असं बारीक चिरून, बारीक स्क्वेअर कटिंग करून असे बारीक चिरून घेतलं मी. त्याच्यानंतर हे सर्व जिन्नस मी घेतले आहेत म्हणजे पेस्ट करण्यासाठी. तर एक बटाटा म्हणजे रस्सा भाजी आहे. कडधान्याच्या कुठल्याही भाजीमध्ये एक बटाटा टाकला तर भाजीला चव छान येते, बटाटा टाकला तर. त्यासाठी एकच बटाटा घेतला आणि त्याचे बारीक फोडी केल्या स्क्वेअरमध्ये. आणि बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतात म्हणून पाण्यामध्ये भिजत ठेवलं. आणि वाल स्वच्छ म्हणजे साफ केले, पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि मसाला म्हणजे पेस्ट करण्यासाठी मिक्सरमध्ये कढाई ठेवली, गॅस ऑन केली. त्याच्यानंतर तेल टाकलं मी. तेल गरम झाल्यावर कांदा, उभा चिरलेला कांदा, लसूण, अद्रक हे मस्तपैकी भाजून घेणार आहे मी. आणि सर्वप्रथम मी लसूण टाकला, अद्रक टाकली. लसणीने कलर चेंज केला, अद्रकचा वास सुटला की त्याच्यामध्ये जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकण्यात येईल. तो टाकला आहे आणि आपल्या पलेतानी चमच्याने मिक्स करत आहे, इकडनं तिकडे अशा प्रकारे मिक्स करत आहे. कांद्याने रंग चेंज केला, कांदा असा म्हणजे नरम पडला, ब्राऊन झाला की त्याला एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. आणि सुखा खोबरा किसून घेतला होता, तो मी असा मस्तपैकी खरपूस भाजून घेईल. खोबऱ्याचा पण खमंग वास सुटला होता. थोडासा खोबरा, थोडासा कांदा, अद्रक, लसूण, टमाटर, धने, सफेद तीळ याची पेस्ट बनवणार आहे. आणि मिक्सरमध्ये घरकन फिरवून घेणार आहे. अशा प्रकारे खोबरा पण मी भाजून घेतला तर तुम्हाला दिसत आहे. ही वालाची चमचमीत रस्सा भाजी आपण भाकरीबरोबर, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा भात याच्याबरोबर जरी खाल्लं तरी खूप छान वाटेल. आणि साईडला मी भातसुद्धा ठेवला. आणि इथे जे मसाला, खोबरा, जे मसाल्यासाठी जे जिन्नस घेतले होते, खोबरा, कांदा, लसूण, अद्रक, टमाटर हे सर्व मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे. माझा वाटलेला मसाला जी करते मी हप्त्याचा तो संपलेला होता माझा. तर मला चमचमीत रस्सा भाजी करण्यासाठी अवेलेबल नव्हता म्हणून मी थोडंसं कांदा, लसूण, असं खोबरा याचं वाटण केलं तेवढ्यासाठी. नाहीतर माझा हप्त्याचा मसाला असा हा वाटलेला असतो. तर सर्वप्रथम मी गॅस ऑन केली, परत ती कढाई ठेवली. कढाईमध्ये तेल थोडंसं टाकलं. तेल टाकल्यावर लसूण असे थोडीशी ठेवली होती साईडला, ती टाकली. आणि मस्तपैकी वालाचं बिरडं करणार आहे, त्याला अशी फोडणी मी देत आहे. तर माझ्याकडनं तेल जरा जास्त पडलं गेलं तर मी ते कमी करत आहे, कारण की आमच्या घरात जास्त तेल अलाउड नाही आहे. तरी पण मी थोडं वापरते. मला तर तेल जास्त पडलं म्हणून कमी केलं. आणि जे मसाला पेस्ट केली होती, मिक्सरमध्ये पेस्ट केली होती, कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, टमाटरची पेस्ट केली होती, ती मस्तपैकी तेलामध्ये मी भाजून घेतली. हिंगसुद्धा टाकलं आणि मस्तपैकी मसाल्याने तेल सोडलं, तरी आली. मालवणी मसाला, तिखट मसाला, टर्मरिक पावडर असं त्या पेस्ट केलेल्या मसाल्यामध्ये मी कढाईमध्ये सोडून दिलं. आणि जे वाल होते मी त्याचे स्वच्छ साफ केले होते, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते, ते मी वाटलेला मसाल्याची पेस्ट होती त्याच्यामध्ये सोडून दिली. अशा प्रकारे मी वालाचं बिरडं म्हणा, चमचमीत रस्सा भाजी म्हणा, अशा प्रकारे मी करत आहे. तुमच्या घरी कशी करतात, तुमची पद्धत कशी आहे ते सुद्धा मला सांगा. आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आणि आम्ही तिघंच असल्या कारणाने आम्हाला इतकीशी भाजी भरपूर होऊन जाते. तर एक बटाटासुद्धा मी
स्वच्छ करून घेतला होता, साली काढून घेतल्या होत्या. तोही बटाटा टाकला आणि मस्तपैकी पाणी सोडलं गरम आणि मस्तपैकी रस्सा भाजी करणार आहे. तर इथे पाहत आहात तुम्ही कसं छानपैकी कड आला आहे, तरी सुटली आहे. आणि थोडंसं माझ्या जेवणामध्ये थोडंसं मी तूप टाकते. गोडी डाळ असू दे, वरण असू दे, तिखट भाजी असू दे, थोडंसं तूप वरतीच टाकते. अशा प्रकारे मी वालाचं धिरडं चमचमीत रस्सा भाजी तयार केली. एक छोटासा कांदा सलाड म्हणून. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. खूप मेहनत असते याच्यात माझी.